रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीवरती तज्ज्ञ जे आहेत ते प्रश्न उपस्थित करताना दिसतात। तर प्लाझ्मा थेरपीमुळे म्युटंट तयार होण्याची भीती तज्ज्ञांमार्फत व्यक्त केली जाते। पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट आणि त्यानंतर तज्ज्ञांबरोबर विशेष चर्चा। प्लाझ्मा थेरपी अपायकारक? प्लाझ्मामुळे खरंच कोविड बरा होतो? प्लाझ्मामुळे म्युटंट तयार होण्याची भीती? देशासह राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर प्लाझ्मा थेरपीची मागणी होऊ लागली। प्लाझ्मा थेरपीसाठी ठिकठिकाणी नातेवाईकांची नेहमी धावपळ होताना आपण पाहिलंय। मात्र अलीकडेच प्लाझ्मा थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होत असल्याचं मत तज्ज्ञ मांडतायत। तर काही संशोधकांनी प्लाझ्मा थेरपीवरच प्रश्न उपस्थित केलाय। म्युटंट जे होत असतात ते विषाणूंमध्ये बदल होतात, त्यामुळे होतात। अशा प्रकारे प्लाझ्मामध्ये कुठल्याही प्रकारचा विषाणू नसतो आणि त्याच्यामध्ये फक्त प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात आणि त्यामुळे फक्त अँटीबॉडीजमुळे कुठल्याही प्रकारे म्युटंट तयार होणार नाही। राज्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे। यातच महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सनं एप्रिल महिन्यामध्ये प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीमधून वगळण्याच्या सूचना केल्या होत्या। प्लाझ्मा हा म्युटंट तयार होण्यासाठी कारणीभूत असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतायत। तरी देखील मोठ्या प्रमाणात प्लाझ्माची मागणी आहे। प्लाझ्मामध्ये कुठल्याही प्रकारचे विषाणू नसतात, करोनाचे विषाणू तर मुळीच नसतात। त्यामध्ये फक्त करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातल्या प्रतिबिंड किंवा अँटीबॉडीज असतात आणि या अँटीबॉडीजमुळे कुठल्याही प्रकारचे म्युटंट हे निर्माण होण्याची शक्यता मुळीच नाही। प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना बरा होतो का? तीव्र स्वरूपाचा आजार रोखला जातो का? प्लाझ्माच्या सरसकट वापरामुळे धोका? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, तरीही सर्रास वापर। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं म्हणजेच ICMRनं प्लाझ्मा थेरपीसाठी काही सूचना केल्या आहेत। त्यानुसार कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात प्लाझ्मा द्यावा। लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या 3 ते 7 दिवसात प्लाझ्मा द्यावा। लक्षणं दिसल्याच्या 10 दिवसानंतर प्लाझ्मा देऊ नये। प्लाझ्मा थेरपी संदर्भात काही आंतरराष्ट्रीय संशोधनं देखील प्रसिद्ध झालेत। द नेचर जर्नलमध्ये झालेल्या संशोधनानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीला प्लाझ्मा थेरपी दिल्यास म्युटंट तयार होत असल्याचं दिसून आलं। तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुरुवातीला प्लाझ्माचा वापर सरसकट केल्यानं व्हायरसमध्ये बदल होऊन एस्केप म्युटेशन तयार होत असल्याचं स्पष्ट झालं होतं। प्लाझ्मा थेरपी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना देखील सर्रास प्लाझ्मा थेरपीचा वापर होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर हनी सावला आपल्यासोबत जोडल्या गेल्या। डॉक्टर हनी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या या चर्चासत्रामध्ये। पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की कोरोनाच्या या संकटामध्ये प्रत्येकावरती उपचार सुरू असताना प्लाझ्मा थेरपी ही खरोखर प्रभावी आहे का? प्लाझ्मा थेरपी जेव्हा आपण इंट्रोड्यूस केली होती फर्स्ट वेव्ह पॅन्डेमिक मध्ये, तेव्हा प्लाझ्मा थेरपी आम्ही स्वतः त्याच्यावर रिसर्च केला होता आणि आम्ही पण खूपच वापरलेली थेरपी आहे ती। इनिशियली फर्स्ट वेव्ह मध्ये आम्ही बघितलं होतं की रिझल्ट खूप चांगले होते, पण ते मोठा जे ट्रायल झाला, जे ICMRचा मोठा ट्रायल झाला आणि त्याचा जेव्हा मल्टिपल ट्रायल्सचा मेटा अनालिसिस आपण सांगतो, तर त्याचा प्रूव्ह झालाय की प्लाझ्मा थेरपी इज नॉट इफेक्टिव्ह फॉर ट्रीटिंग कोविड-19। तर आता आम्ही स्वतः पण आमच्या हॉस्पिटलमध्ये पण प्लाझ्मा थेरपी आता थांबवलेली आहे आणि आता आम्ही वापरत नाही, कारण की मेटा अनालिसिस मध्ये हे क्लिअर कट झालं आहे की आता प्लाझ्मा इफेक्टिव्ह नाहीये आणि प्लाझ्मामध्ये होणारे डिसएडव्हान्टेजेस जास्त असल्यामुळे आता आम्ही पण स्टॉप केले ते वापरणं। बरोबर आहे। ICMRने देखील जे आहे ते बरेचसे संशोधन केल्यानंतर या थेरपी संदर्भामध्ये आपली स्वतःची एक थिअरी मांडलेली दिसते। डॉक्टर हनी सावला, मला आपल्याला विचारायचं आहे की कोरोनाच्या या संकट काळामध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर हा अमर्याद पद्धतीनं अमेरिकेसारख्या देशामध्ये करण्यात आला, इतर देशांमध्ये करण्यात आला। मात्र प्लाझ्मा थेरपी ही कशा प्रकारे केली जाते आणि कुठल्या कुठल्या रोगांवरती उपचार करताना ती केली जाते? सो आता ही जी प्लाझ्मा थेरपी आपण ह्या कोविड-19 किंवा त्याऐवजी केली जाते प्लाझ्मा थेरपी, ही सगळी प्लाझ्मा थेरपी स्टार्ट झाली होती इबोला व्हायरसच्या वेळी। तेव्हा कॉन्व्हर्जंट हॅलो, आवाज येतोय मला डॉक्टर हनी, आपण बोलू शकता। येस, तर तेव्हा कॉन्व्हर्जंट प्लाझ्मा थेरपीची सुरुवात झालेली होती
आणि त्या एक्सपेरिमेंट आणि एक्सपिरियन्स घेऊनच जेव्हा कोविड आला होता आणि आपल्या हातात काहीच थेरपी बिलकुल नव्हती, तेव्हा आपण हे स्टार्ट केली होती प्लाझ्मा थेरपी वापरणं. बरं. तर प्लाझ्मा थेरपी इनिशियली फर्स्ट 10 डेज मध्ये आणि फर्स्ट 10 मध्ये पण फर्स्ट 3 डेज मध्ये मॉडरेट टू सिव्हिअर केसेसला दिली तर त्याचा फायदा जास्त आहे असं बघितलं गेलं होतं आधी. हा. पण त्यानंतर खूपच जसं जसं पॅन्डेमिक गेलं, वेन वी कम्प्लिटेड 1 year ऑफ पॅन्डेमिक, आपल्याला खूपच असे पेशंट्स भेटले आणि ज्याच्यावर आपण हे प्लाझ्मा थेरपीचं संशोधन केलं आहे. हा. त्यानंतर आपल्याला कळलंय की प्लाझ्मा थेरपी टाइमली जेव्हा दिली जाते, लाईक विदिन फर्स्ट 5 days, स्टील इफेक्टिव्ह आहे. पण आता प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज किती आहे त्याचं टायटर जे आपल्याला पाहिजे ते टायटर मोजायची किट इंडियामध्ये नाहीये. तर ते आपण प्लाझ्मा थेरपी रॅन्डमली लोकांना देत आहे, पण त्याचाच अँटीबॉडीज जेवढी पाहिजे तेवढी नसेल तर उगाचच काही अर्थ नाही, त्याचा काही फायदा नाहीये. तर त्यामुळे जे रॅन्डमली सगळ्यांकडे प्लाझ्मा थेरपी वापरली जाते त्याच्यात काय असतो, सौथी मोठा प्रश्न हे आहे की ते स्टराईल आहे की नाही, कारण की त्याच्यामुळे दुसरा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन नको व्हायला. म्हणून ते प्रॉब्लेम एक मोठा उभा राहिला. जेव्हा आपण प्लाझ्मा थेरपी एवढी वापरायची सुरुवात केली तेव्हा आपल्याला हा एक्सपिरियन्स आला की बहुतेक त्याच्यामुळे पण इन्फेक्शन वाढत आहे. दुसरं म्हणजे ते प्लाझ्मा थेरपी देण्याची जे टायमिंग असतं ते कोणी फॉलोच करत नव्हतं. म्हणजे बियॉन्ड 10 days प्लाझ्मा थेरपी द्यायची. बियॉन्ड 10 days अँटीबॉडीज पेशंटमध्ये पण उत्पन्न होतात. तर त्यावेळी थेरपी देण्याची काही अर्थच नाही, काही गरज नाही आहे. बरं. तर ऍक्च्युअली स्पीकिंग प्लाझ्मा थेरपी विदिन 3 days मॉडरेट केसेसमध्ये अजून युजफुल आहे. पण ते प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज टायटर जर केलं आणि ते सिग्निफिकंट असेल तरच ते अर्थ आहे आणि ते स्टराईल आहे याची क्वालिटी कंट्रोल केलं तरच ते देण्यात काही अर्थ आहे. आणि याचं एक्सपिरियन्स जे आपण घेतलं होतं ते इबोला व्हायरस आणि निपा व्हायरसच्या ट्रीटमेंट मधून घेतलं होतं. त्याऐवजी कॉन्व्हल्संट प्लाझ्मा थेरपी आता फिलहाल आपण दुसऱ्या कोणत्या व्हायरल डिसीजेसला वापरत नाही. बरं. डॉक्टर, अतिशय सखोलपणे आपण सांगताय की इबोलापासून खऱ्या अर्थानं प्लाझ्मा थेरपी देण्याला जी आहे ती सुरुवात झालेली होती. बरं, डोनर संदर्भात मला विचारायला आवडेल की अनेक वेळेला असं होतंय की ज्यावेळेला एखादा डोनर स्वतःहून समोर येतोय की इतरांना आपल्या प्लाझ्मा दान केल्याचा फायदा कोविड असलेले रुग्ण जे ते बरे होण्यासाठी होईल असं म्हटलं जातं. मात्र डोनर निवडताना कुठल्या प्रकारची काळजी घेणं आवश्यकता असते? त्याचबरोबर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्लाझ्मा दिल्यानंतर प्लाझ्माचं काउंटिंग करण्यासंदर्भामध्ये लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती भारतामध्ये खरोखर आहे का, आणि जो डोनर आहे तो किती महत्त्वाचा पार्ट यामध्ये बजावत असतो, किती महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावत असतो? डॉक्टर हानी. तर त्याचा तर जर आपल्याला ही किट भेटली ज्याने आपण अँटीबॉडी टायटर्स बघू शकतो तर ते ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे आणि ते ऍब्सोल्युटली युजफुल आहे. जर आपल्याला कोणी प्लाझ्मा डोनेट करायला पुढे आलं तर त्याच्यात बॉडीमध्ये अँटीबॉडीज आता जे आपण करतो त्याच्यात आपल्याला रिॲक्टिव्ह, नॉन रिॲक्टिव्ह आणि काही नंबर्स असतात ज्याचा ऍक्च्युअली काही सिग्निफिकन्स नाहीये. जे टायटर्स असतात ते टायटर्स करण्याची किट जर आपल्याला भेटली आणि ते टायटर आपल्याला करता आलं तर ते टायटर्स जर 1:2562 वरती असेल तरच आपण ते प्लाझ्मा दुसऱ्या पेशंट्सला दिलं, जे मतलब सिक पेशंट्सला, कोविड पेशंट्सला दिलं तर त्याचा खरोखर फायदा होणार आहे, त्याऐवजी होणार नाही. बाकी प्लाझ्मा डोनेट करणारे व्यक्तीचे बेसिक क्रायटेरिया हे असतात की त्यांना कोणताही एंडोक्राईन डिझीज नसला नाही तरच ते देऊ शकतात. दे शुड बी 18 to 60 years ऑफ एज असले पाहिजे. मेल पेशंट्स प्रेफर करतात. फिमेल पेशंट जे प्रेग्नेंट झाले होते त्यांना आपण प्रेफर करत नाही. डायबिटीज, हार्ट डिझीज आणि थायरॉइड सारखे डिझीज असणार तर ते प्लाझ्मा डोनेट करू शकणार नाही. बरोबर. पण केंद्र सरकारने या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लाझ्मा दान करणं असेल त्याच्या संदर्भातलं आवाहन केलं जातं. प्लाझ्मा थेरपी जी आहे ती दिली जाताना दिसतेय. सरसकट एखादी नियमावली भारतासाठी या क्षणाला किती महत्त्वाची आहे? केंद्र सरकारनं सांगितल्यानंतरही अनेक ठिकाणी अशाच प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा बिनदिक्कतपणे वापर केला जातोय. आय थिंक याच्यावर थोडं आपल्याला कंट्रोल असला पाहिजे, कारण की प्लाझ्मा थेरपी फक्त सुरू करणं एवढं महत्वाचं नाहीये. त्याच्यातली जे क्वालिटी कंट्रोलसाठी आपल्याला काहीतरी रूल्स असले पाहिजे की क्वालिटी कंट्रोल चांगलं असलं पाहिजे तर ते प्लाझ्मा स्टराईल मिळेल. त्याचा प्लाझ्मामुळे कोणता नवीन इन्फेक्शन होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी आणि त्याप्रमाणे लॅब्सला काहीतरी मार्गदर्शन करावे, ते गरजेचं आहे. जे प्लाझ्मा डोनेशन एरियाज आहे त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि सेकंड म्हणजे त्यांना टायटर्सची जी किट आहे ती अरेंज करायला पाहिजे तरच हे सगळं
जे आहे त्याचा काही अर्थ आहे, नाहीतर ज्यांना पण जे लोक हे फॉलो करत नाही, जे लॅब्स जे डोनेशन सेंटर जे फॉलो करत नाही, त्यांना याची परवानगी नाही दिली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे डॉक्टर हनी, जसं मगाशी आपण म्हणालात आपण डोनर संदर्भामध्ये या क्षणाला बोलतोय, मात्र जो रिसिव्हर आहे किंवा ज्याला प्लाझ्मा थेरपी दिली जाते त्याची देखील तपासणी करणं, त्याची असलेली रिक्वायरमेंट असणं, या संदर्भामध्ये देखील तपासणी केली जाते का? या संदर्भात आपण अधिक माहिती डॉक्टर हनी सावला आरोग्य तज्ज्ञ आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्लाझ्मा थेरपी खरोखर प्रभावी आहे का याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर हनी सावला. डॉक्टर हनी, मी ब्रेकवरती जाण्याआधी जसं आपल्याला मगाशी विचारलं की एका बाजूला आपण डोनर संदर्भामध्ये विचार करतो, मात्र जो रिसिव्हर आहे किंवा ज्याला खऱ्या अर्थानं प्लाझ्मा थेरपी दिली जाणार आहे त्याच्या देखील कुठल्या प्रकारच्या चाचण्या करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे फक्त प्लाझ्मा दिला की लगेच रुग्ण बरा होतो या समजातून सर्व लोक जे आहेत ते बाहेर येण्यास मदत होईल. डॉक्टर हनी. तर ऍक्च्युली रिसिव्हर मध्ये क्रायटेरिया म्हणजे ऍक्च्युली तो डिझर्विंग आहे का, म्हणजे त्याला प्लाझ्माची गरज आहे आणि त्याला प्लाझ्माने लिटरली फरक पडणार आहे. कारण की स्टेबल पेशंट्सला उगाचच प्लाझ्मा देण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही प्लाझ्मा थेरपी सुरू केली होती तेव्हा हायपॉक्सिक आणि ज्यांच्या ऑक्सिजन लेस देन 93% असतो अशा पेशंट्सना प्लाझ्माचा खरोखर फायदा होतो हे आपण बघितलंय. आणि ते पण आपण इनिशियल 10 days आणि बेस्ट आहे इनिशियल 5 days ऑफ ऑनसेट ऑफ सिम्पटम्स मध्ये दिलं तर जास्त फायदा. तर हे दोन वस्तू गरजेची आहे. त्याऐवजी ब्लड ग्रुपिंग ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. आणि चौथी म्हणजे त्याचं हार्ट फंक्शनिंग कसं आहे, म्हणजे प्लाझ्मा दिलं तर ते बाहेरून अजून फ्लुइड असते, बेसिकली लिक्विड असते, तर त्याची हार्टची पंपिंग चांगली आहे. पण बाहेरून देणार ते आपल्याला फक्त बघणं गरजेचं आहे. तर एक 2D एको असला तर बेस्ट आहे, स्पेशली एजेड पेशंट जे अबाव 55 असतात त्यांच्यात आणि स्पेशली ज्यांना हार्ट डिझीजची हिस्ट्री असते त्यांच्यात हे बघणं गरजेचं आहे. बाकी ऑक्सिजन लेवल्स त्यांचे खरोखर ते डिझर्विंग आहे प्लाझ्मासाठी, ते ऑक्सिजन लेवल्स बघून आपल्याला कळणार. बरोबर. प्लाझ्मा थेरपीचे जसे फायदे आहेत तशाच प्रकारे तोटे कुठले आहेत, धोका कुठला संभवू शकतो प्लाझ्मा थेरपीचा, कारण प्लाझ्मा थेरपी दिल्यानंतर जर ती एखाद्या पेशंटला सूट नाही झाली तर यातून उद्भवणारे धोके कुठले आहेत? तर प्लाझ्मा थेरपीचे साईड इफेक्ट्स म्हणजे ऑलमोस्ट सेम असतात, जे ब्लड ट्रान्सफ्युजन नंतर जे साईड इफेक्ट असतात त्यासारखेच. म्हणजे माइल्ड रिएक्शन्स मध्ये फीवर, चिल्स, रॅशेस होऊ शकतात. आणि सिव्हिअर लेस देन 1% मध्ये आम्ही जे रिएक्शन सांगतात ते आहे ट्रॅलीटॅको, म्हणजे अक्यूट लंग इंजुरी. करोनामुळे तर लंग इंजुरी असते, पण लेस देन 1% केसमध्ये प्लाझ्मा ट्रान्सफ्युजनमुळे लंग इंजुरी, अक्यूट लंग इंजुरी होऊ शकते, अक्यूट पल्मनरी इडिमा होऊ शकते. हे सगळे जे साईड इफेक्ट्स आहेत ते लेस देन 1% आहे, पण डेफिनेटली आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण माइल्ड साईड इफेक्ट जास्त कॉमनली बघतात आम्ही, ते आहे फीवर, चिल्स, समटाइम्स रॅशेस. बरं, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लाझ्मा हे दिलं जायला हवं का? अनेक ठिकाणी आपण बघतोय सर्रासपणे जरी त्याचा वापर होत असला, सर्रासपणे अनेक जण ते आहेत ते प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी देखील डोनर म्हणून पुढे येताना दिसून येत असले तरी देखील कुठल्या स्टेजला प्लाझ्मा थेरपी देणं हे आवश्यक असतं? कारण आता बऱ्याचदा असं होतंय डॉक्टर की रेमडेसिवीर जे आहे त्याचा साठा पूर्णपणे उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळेला रेमडेसिवीरसाठी फिरावं लागतं. तशाच प्रकारे प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड प्रमाणामध्ये आहे. प्लाझ्मा जर खरोखर प्लाझ्मा थेरपीचा वापर करायचा असेल तर कुठल्या स्टेजला तो रुग्णांसाठी उपयोगी ठरू शकतो? तर मला असं फर्स्ट ऑफ ऑल असं वाटतंय की थोडा एन्थुझियाझम आपला कमी केला पाहिजे. जे आव्हान, जे प्रोपोगेशन केलं जात आहे प्लाझ्मा थेरपीचं, त्याचं थोडं आपल्याला आता डिस्करेज करायला हवं आहे. कारण की जे ट्रायल्स, जे रिझल्ट आले आहेत त्याचं क्लिअर कट असं आलंय की प्लाझ्मानी खरोखर एवढा फायदा होत नाहीये. आता हे आपण या स्थितीमध्ये पण होतो, लाईक नॉट टुडे पण 10 to 15 days बॅक ऍटलीस्ट मुंबईमध्ये, की जेव्हा आपण डेस्परेट होतो, रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन भेटत नव्हते, फक्त स्टिरॉइड्स बेटर होते. ना ऍक्च्युली स्टिरॉइड हे लाईफ सेव्हिंग आहे कोविडमध्ये. पण हे सगळे जे बाकीचे जे थेरपीज आहे, प्लाझ्मा थेरपी असली, रेमडेसिवीर असले, हे सगळे एक्सपेरिमेंटलच आहे, रिपर्पज ड्रग्ज आहे. त्यांनी जे पण मॉर्टॅलिटी बेनिफिट म्हणजे जीव वाचण्याची जी बेनिफिट आहे ते खरोखर आहे की नाही ते एक्सपेरिमेंट्स मध्ये ऍक्च्युली नाही अशी प्रूफ झालेली आहे. रेमडेसिवीर मुळे फक्त तुमचा रिड्यूस होतो आणि प्लाझ्मा थेरपीमुळे असं आधी प्रूफ झाला होता की तुमचं ऑक्सिजनेशन, हायपॉक्सिया जे आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतो, पण आता ते पण नकारलेलं गेलं आहे.
म्हणून आय थिंक हे डिस्करेज केलं पाहिजे. लोक पुढे येतात कारण की त्यांना तसं सांगितलं गेलंय की प्लाझ्माने तुम्ही जान वाचवू शकता वगैरे. पण आता जे रिझल्ट आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांना अपडेट आणि अपग्रेड करायला हवं आणि हे जे अननेसेसरी जे चाललेलं आहे त्याला डिस्करेज करायला हवं. आणि जर आपल्याला काहीच थेरपी नाही ना आपल्याला प्लाझ्मा वापरायचं असं वाटतच आहे तर ऍटलीस्ट सी टू इट की ते स्टराईल आहे, ते चांगल्या प्लेस मधून आपण प्रोक्युअर केलेलं आहे की त्या प्लाझ्मा दिल्यानंतर इन्फेक्शन झाला नाही पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं आहे. बरं डॉक्टर, आय आणखी थिंक ते जे ओव्हर प्रोपोगेशन झालंय त्याला आता डिस्करेज करण्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. एका बाजूला जसं तुम्ही म्हणतायत की त्याचा फार झालेला प्रसार जो आहे तो रोखून कुठेतरी आता प्रॅक्टिकॅलिटीकडे बघणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र गेल्या पहिल्या लाटेनंतर आलेली जी दुसरी लाट आहे या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा म्युटंट जो आहे तो बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. प्लाझ्मा थेरपीनंतर देखील म्युटंट बदलण्याची भीती व्यक्त केली जाते. ही भीती खरी ठरू शकते का? म्युटंटमध्ये बदल होण्याची भीती फक्त आणि फक्त प्लाझ्मा थेरपी वापरल्यानंतर होऊ शकते का डॉक्टर? हा, तर ते आता एकदमच कॉन्ट्रोवर्शियल आहे कारण की एखाद दोन ठिकाणी स्टडीज झाली आणि त्या लोकांनी असं पुट फॉरवर्ड केलंय की व्हेरियंट तयार होतात प्लाझ्मा थेरपीने. असं पण सांगण्यात येत आहे की कोणत्या ड्रग्ज जे आपण वापरतो त्यामुळे पण व्हेरियंट फॉर्म होत आहे. पण ऍक्च्युली जे ट्रायल आहे ते कमी सब्जेक्ट्स मध्ये केलेलं आहे तर इट इज टू अर्ली टू से दॅट. पण तरी सुद्धा दॅट डझंट मीन की आपल्याला प्लाझ्मा वापरायचं जस्ट बिकॉज ऑल दिस इज नॉट येट प्रूव्ह. आय थिंक आपल्याला थोडं केअरफुली वापरायची गरज आहे आता. बरं, कुठल्याही इमर्जन्सी केसेसमध्ये जसं आपण बघतोय की इमर्जन्सी सध्याच्या काळामध्ये ऑक्सिजन संदर्भातली आहे, रेमडेसिवीर संदर्भातली आहे, अनेक प्रकारच्या लसीकरणांसंदर्भातली आहे, अनेक ठिकाणी औषधांचा कमी होणारा पुरवठा हा देखील कोरोनाशी लढत असताना येणारा मोठा अडथळा दिसतोय. येत्या काळामध्ये प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाशी युद्ध करत असताना सर्वात मोठी अडचण तर ठरणार नाही ना? आणि ज्या ठिकाणी योग्य रीतीनं प्लाझ्मा थेरपीचा वापर व्हायला हवा त्या संदर्भामध्ये ICMRनं काही महत्त्वाचे निकषही घालून दिलेले आहेत का, जे आपल्या प्रेक्षकांना अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण सांगू शकाल डॉक्टर? तर बेसिकली प्लाझ्मा थेरपी जेव्हा स्टार्ट झाली होती तेव्हा ICMRने असे क्रायटेरिया ठेवले होते की जर ऑक्सिजन लेवल लेस दॅन 93% आहे तरच त्या पेशंटचे आणि पेशंटची एज 18 to 16 मध्ये आहे तरच आपण त्या पेशंटसाठी प्लाझ्मा वापरू शकतो. आणि ते प्रोक्युअर करण्यासाठी जे क्वालिटी कंट्रोल, जे टायटर्स, हे सगळं जे मी सांगते ते सगळं ICMRने ठरवलेलं आहे पण ते कुठे अवेलेबल नाही आहे. तर आता डेफिनेटिव्ह असं काहीच नाहीये. पण दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही सांगतात की इमर्जन्सी आहे, ड्रग्स अवेलेबल नाही आहे तर त्यामुळे आपण इमर्जन्सी मध्ये प्लाझ्मा वापरू शकतात का, तर इट इज नॉट दी आन्सर टू इट. म्हणजे प्लाझ्मा इज नॉट दी आन्सर की प्लाझ्मा दिला आणि आपण लाईफ सेव्ह करणार तसं नाहीये. एक ड्रग असं आहे जे लाईफ सेव्हिंग प्रूव्ह झालाय आणि ते ड्रग आहे स्टिरॉइड्स. तो एकच आहे जे रिकव्हरी ट्रायल जी आमची झाली आहे त्याच्यात ते प्रूव्ह झालंय की स्टिरॉइड्स आर लाईफ सेव्हिंग इन COVID-19 व्हायरल डिझीज. तर याच्या डेस्परेट यूज तरी स्टिरॉइडचं डेस्परेट यूज लाईफ सेव्ह करण्यासाठी ऍटलीस्ट इट इज वर्थ इट. पण प्लाझ्माचं डेस्परेट यूज, रेमडेसिवीरचं डेस्परेट यूज हे सगळं आपण एवढं सपोर्ट आणि एनकरेज करू शकत नाही आजच्या तारखामध्ये. येस, प्लाझ्माची क्रायटेरिया ICMRने ठरवली आहे पण ऍट द सेम टाइम ICMRने हे पण ठरवलेलं आहे की त्यांची जी ट्रायल आणि त्यानंतर झालेले जी वर्ल्ड वाईड मेटा अनालिसिस आहे त्याच्यात प्लाझ्मा इफेक्टिव्ह प्रूव्ह झाला नाहीये. बरोबर आहे. आय थिंक देयर आर टाइम्स की आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे स्वतःला. बरोबर आहे डॉक्टर. तुमच्या क्षेत्रामध्ये असलेले डॉक्टर्स असतील, फ्रंटलाईन वर्कर्स असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉईज असतील, त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये प्लाझ्मा थेरपी या संदर्भातली माहिती जी आहे ती मिळताना दिसून येते. एक वेगळा वर्ग असा आहे की जो सोशल मीडिया आणि त्याच्यावरती येणाऱ्या पोस्टवरती प्रचंड प्रमाणामध्ये विश्वास ठेवणारा अशा स्वरूपाचा आहे. मग प्लाझ्मा थेरपी संदर्भामध्ये येणाऱ्या ज्या पोस्ट आहे त्यावरती खरोखर किती विश्वास ठेवायला हवा? तुमच्याकडे एखादी पोस्ट येत असेल, सोशल मीडियावरती येणारे जे मेसेजेस असतील त्यावरती या क्षणाला किती कंट्रोल ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण सरसकटपणे आपल्या हाती असलेला मोबाईल अनेक वेळेला चुकीची समजूत पसरवण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतो. हेच कोरोनाच्या बाबतीत, हेच अनेक ट्रीटमेंट्सच्या बाबतीत आणि हेच आता प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीतही होताना दिसतं डॉक्टर. ऍब्सोल्युटली. आता जे पण ऍक्च्युली हे आय डोंट नो आपण या सिच्युएशन मध्ये आहेत की सगळ्यांना काहीतरी माहित आहे पण ते काहीतरी जे लिटल बिट ऑफ इन्फॉर्मेशन जे आहे, हाफ नॉलेज, हे खूप डेंजरस झालंय आता या काळामध्ये, स्पेशली सेकंड वेव्ह ऑफ पॅन्डेमिक मध्ये. तर आय थिंक एव्हरीथिंग शुड बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट.
तुम्ही तुमच्या ट्रीटिंग डॉक्टर बरोबर डिस्कस करा, त्यांची राय घ्या आणि त्याप्रमाणे पुढे जा. म्हणजे मला असं वाटत नाही की कोणाला पण फोर्स केला पाहिजे प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी, आणि पेशंटला पण स्वतःला विचार केला पाहिजे की त्यांना कन्सेंट खरोखर द्यायची आहे या प्लाझ्मा थेरपीची की नाही, आणि त्यांना विश्वास आहे की नाही या थेरपीवर. लार्ज वर्ल्ड वाईड एनालिसिस आणि ट्रायल्स आणि त्याचे जे रिझल्ट असतात त्याच्यावर थोडा भरोसा जास्त ठेवला पाहिजे, आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि ट्विटर युनिव्हर्सिटी पर जे मेसेजेस सर्क्युलेट होतात त्याच्यावर थोडा विश्वास कमी ठेवला तर बेटर असेल फॉर एव्हरीथिंग, नॉट जस्ट फॉर प्लाझ्मा थेरपी. बरोबर आहे. कोरोनाच्या संदर्भामध्ये जाता जाता काही डूज अँड डोंट्स. सो मोस्ट इम्पॉर्टंट डूज हेच आहे की दिस इज अ टाइम की आपण डबल मास्किंग करू, सोशल डिस्टन्सिंग करू, अवॉइड मास गॅदरिंग्स. आता ऑब्व्हियसली केसेस कमी होत चालले आहे, पण याचा अर्थ हे नाहीये की आपला जो कंट्रोल आहे, आपले जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण लूज करूया. अजिबात लूज करण्याची गरज नाहीये. वी विल हॅव टू लिव्ह विथ दिस चेंजेस. मास्क घालायचंच आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायची आहे, मास गॅदरिंग अवॉइड करायचे आहे, हात धुवायचे परत परत, आणि जेव्हा पण तुमची वेळ येईल आणि वॅक्सिन अवेलेबल असेल तर प्लीज गेट युअरसेल्फ वॅक्सिनेटेड. नक्कीच. बिकॉज व्हायरल डिसीजेस मध्ये वॅक्सिनेशन इज द बेस्ट कॉग इन द व्हील टू टर्न टू फाईट दिस पॅन्डेमिक. खरोखर आहे. कोरोनाच्या युद्धामध्ये कोरोनाला हरवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी कमी वेळात आपण सखोल विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद डॉक्टर हनी सावला. आमच्यासोबत आपण जोडला गेलात त्यासाठी.